ती जर्सी आणि ती जर्सी देऊन शुभम यांचा गौरव केला जाईल तुर्तास मॅचच्या दिशेनं. आदरणीय सन्माननीय द लेजंड खेळाडू अर्थातच समीर विचारे. समीर दा आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते 555-3 अर्थात स्वर्गीय गजानन सुक्र्या गुजर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती जर्सी आणि ती जर्सी देऊन या ठिकाणी आपला गौरव केला जाईल. चला नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील चौथा सामना. पहिला चेंडू पंचांचा एक हात हवेत अर्थातच नो +1 1+1 2 धावा धापकावर येत असताना धावेंचा श्रीगणेश केला जातोय. शुभम खांडेकर. शुभमचा आपण तो खेळ पाहिलाय वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि त्या चॅम्पियन ट्रॉफी चॅम्पियन सारखा खेळत असताना तो लढत असताना शुभम खांडेकरला आपण पाहिलं होता. वैयक्तिक 4 धावेने ती सुरुवात. दुर्गेश समोर आहे आणि दुर्गेश्वर आता प्रेशर आहे, दुर्गेश्वर आता तणाव आहे, दुर्गेश्वर आता दबाव आहे. परंतु यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 6 धावा धापकावर आमची संपूर्णतः टेक्निकल टीम, त्यामध्ये आमचे जवळचे मित्र अर्थात हिमांशू सिंग असतील, ऑपरेटर तनिष राऊत असतील, संपूर्णतः आमची पाटील नेटवर्कची टीम पाचच्या 4 दिवसाने आमच्या सोबतीने जोडली जाते. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अतुल यादव असेल, दुसरीकडे अभिषेक यादव असेल. संपूर्णतः आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा जीवदानी माऊली क्रिकेट लॅब आयोजित फुलपाडा ग्रामस्थ आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या मेहनतीनं ही थाटामाटात आणि उत्साहात पार पडणारी स्पर्धा अर्थातच PPL फुलपाडा प्रीमियर लीग. गडी गडी बंटी गवास बडी मछली जाल में फसी है. बंटीच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. यात चांगल्यारीत्या गॅदर तुर्तास जीवदानी माऊली संघाचे मेंटॉर मॅनेजर विजय धडपडतोय. अगदी त्या रखरखत्या उन्हामध्ये खेळाडूंना टेक्निक दिली जाते. विजूकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. यावेळेला पंच फेअर डिलिव्हरी अर्थातच निर्धाव चेंडू. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, पहिल्या 6 मध्ये 8 धावा धापकावर येत. यस मिलिंदा, वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. पंचांना चॅलेंज केलंय, परंतु आता विजयच्या प्रत्येक चौकारासाठी अमित धोत्रे आणि त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातारचे 3 चौकार डीजे मयूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक स्पेशली विजयसाठी असणार आहे. विजयचा फॅन फॉलोविंग जास्त आहे. विजूला आपण पाहायला गेलं ना मेंटॉर, तुर्तास ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून चेक करणार आहोत आणि त्यानंतर विजूच्या दिशेने आम्ही येणार आहोत. जीवदानी माऊली संघाचा तो मेंटॉर आहे.
यस, फेअर डिलिव्हरी. थँक्यू डीजे मयूर आणि प्रतीक जाधव. अर्थातच भाऊ या नावाने एक वेगळं प्रेम आहे. आमचे जवळचे मित्र, नेहमीच ज्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असतंय. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं वेलकम, सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेनं तुर्तास रणजित येतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, चांगली सुरुवात होती, परंतु त्यानंतर त्या धावेंना रोख लगावलं जात आहे. नेक्स्ट बॉलर रणजित येतोय. पहिला चेंडू यावेळेला भरपूर बाहेर आहे आणि पंच एक हा धावे धरतातच. खेळपट्टीच्या तो बाहेर चेंडू होता. नो चेंडू, येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. विजयच्या प्रत्येक चौकारांसाठी अमित धोत्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, लगातारचे 3. डीजे मयूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु ह्या वेळेला काय आहे, सिंगल धाव धफकामध्ये येते विजू. जीवदानी माऊली संघ आणि त्यांचे मेंटॉर. विजूला पाहिला ना तर तो गुजरात टायटन्सचा आशिष नेहराची आठवण येते. काय ती धडपड आहे. 10 धावा धापकावर येत आहेत. पुन्हा एकदा बॅकफुट लावून सिंगल धाव. आता कॅल्क्युलेशन क्रिकेट शुभम खांडेकरचं नाट्याच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ. 11 धावा धापकावर. डाऊन द ग्राउंड चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. अजून एक जीवदानी माऊली. विपक्ष सर्वेश 11 आणि त्या 2 संघातील चालणारी ती लढत. यावेळेला अगदी मैदानाला गुदगुल्या करत आलेला तो चेंडू ऑन साइडच्या दिशेनं. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 3 धावा खर्ची पडत असताना 13 धावा ह्या धाफकावर येत आहेत. फुलपाडा नगरी म्हटलं तर काका बाबा बरेच आहेत, परंतु पॅकर देखील बरेच. आपण टेनिस क्रिकेटमध्ये हेमंत बनियाल देखील इकडेच पाहतोय आणि हेमंत बनियालच्या चेहऱ्यावर आता स्मित हास्य आहे. अल्पेश कळांबे. कागदी पत्रे भरपूर स्ट्रॉंग आहे. प्रत्येकाची चर्चा आहे. आमचे मयूर देखील म्हणतोय अल्पेश 11 खऱ्या अर्थानं ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन सिद्धांत वारंग, सौरभ विश्वकर्मा आणि त्यांची ती संपूर्णता मोठी स्टार कास्ट आहे. आणि ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतील त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. तुर्तास मॅचच्या दिशेने पहिल्या 2 षटकांचा खेळ. शेवट गोड आहे. पहिल्या 12 मध्ये 19 धावा धाफकावर. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ऐकूया तुर्तास पुन्हा एकदा डीजे मयूरला. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं ती आर्ट आपण पाहू शकतोय. बोलता येत नाही. शुभम पांचाळ ह्याच नगरीतील, परंतु सातत्यानं म्हटलं जातं ना की स्वप्न उराशी असेल तर कोणतीही गोष्ट ही शक्य आहे. आणि प्रचंड मोठी आवड. आणि एकीकडे आपण चॅम्पियन्स ट्रॉफी 2026, दुसरीकडे PPL अर्थातच फुलपाडा प्रीमियर लीग, आणि अशी ती पेंटिंग पाहतोय अतिशय चांगली. फुलपाडा नगरीतील तो आर्टिस्ट आणि त्यांच्या परीनं देखील आपल्या कलेच्या द्वारे ह्या PPL साठी तितकेच मोठी मदत. शुभम पांचाल पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळतोय. चांगल्यारीत्या गॅदर कॉम्बिनेशन फील्ड. सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. प्रणय पनू, प्रणय सरवणकर वैयक्तिक प्रथम, सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी येतोय. पाहिला जातोय अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे. पुन्हा एकदा ती सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता 2 खेळाडूंमध्ये ती भागीदारी, ती पार्टनरशिप ही बिल्ड होते.
21 21 धावा आतापर्यंत धाफकावर. पहिल्या 2 मध्ये 2 धावा. प्रणय आहे, प्रणय समोर शुभम खांडेकर. एकाच संघातून अगदी वर्षभर खेळत असताना प्रणय असेल शुभम असेल एकमेकांचे धागेदोरे प्लस पॉइंट मायनस पॉइंट खऱ्या अर्थानं जाणतात. आणि हेच तर ह्या स्पर्धेची एक वेगळी रंगत आहे. हीच तर ह्या स्पर्धेची खऱ्या अर्थाने वेगळी गंमत आहे. फुलपाडा प्रीमियर लीग. आणि गीतामध्ये ज्या प्रकारचं वर्णन केलं आहे, गावागावात ज्या प्रकारची ही चर्चा आहे, अगदी आज वसई तालुका देखील आतुर असते ह्या स्पर्धेसाठी. आमच्या नवापूर नगरीमध्ये देखील विजू एक वेगळी चर्चा असते. PPL प्रत्येकाला आदर्श आहे ह्या स्पर्धेचं ते डिसिप्लिन, ह्या स्पर्धेमध्ये येणारे प्रत्येक मान्यवर, प्रत्येक गोष्ट, ती खेळपट्टी असेल, ते आउटफील्ड असतील. ह्या स्पर्धेत वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीत तब्बल 50 धावा देखील आपण पाहिल्या होत्या. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धा आणि त्यामध्ये अनेक विक्रम ह्या मैदानात आपण पाहिल्यात. यंदाच्या वर्षामध्ये C फॉर्मॅट आणि C फॉर्मॅटमधील हे ग्राउंड आणि त्या मैदानामध्ये 6 चेंडू 6 चौकार लगावणारा दुसऱ्या दिवसात जय मेस्तरीला देखील आपण पाहिलं होतं. ऋषीदादा देसाई लगातारचे 4 चौकार त्यांना देखील आपण पाहिलं होतं. यस गंभीर सर. दोन वर 19 होत्या गंभीरदा. 23 असतील. गंभीर सर या ओव्हरला 5 आलाय का? 2 डॉट आलेले, 4च आलेले. क्षमा असावी. आमचे टेक्निकल स्कोरर आणि चुकी देखील माणसाकडूनच होत असतं. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 23 धावा धाफकावर. आता घ्या गंभीर सर. 24 आहेत. पहिल्या 18 मध्ये 24 धावा धाफकावर. मयुरेश येतोय. आखूट टप्प्याचा चेंडू, आखूट टप्प्याच्या चेंडूला ऑनसाइडच्या दिशेनं. क्या बात आहे. पन्नू नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. नेत्रदीपक आपल्या स्वतःच्या संघासाठी यावेळेला 3 धावा. म्हणूनच तर विजय सावंत सातत्यानं म्हटलं जातं ना की अंडरआर्म क्रिकेट हे बॅटिंग बॉलिंग आणि त्याहून महत्वाचं अंडरआर्म क्रिकेटमध्ये जे काही असेल ना तर क्षेत्ररक्षण असतं. आणि ह्याच क्षेत्ररक्षणाच्या जोरावर खऱ्या अर्थानं फुलपाडा नगरीतील जौदा आणि माऊली संघ एक वेगळ्या वसई तालुक्यामध्ये एक धुमाकूळ गाजवत सातत्यानं पाहिलं. येस थँक्यू. बफट लेवन हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव. पुश करो. हिमांशू म्हणतोय खुश रहो. आता काय पुश करायचं काय खुश राहायचं वेगळा मिनिंग काढू नका मित्रांनो. सिंगल धाव आहे. चला नेक्स्ट मॅच आयव्ही लेगसी विपक्ष अल्पेश 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने येऊन रेडी राहायचे. आयव्ही लेगसी पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 32 धावा धाफकावर. येणारे 24-33 धावांचा पाठलाग हा धाफकावर करायचा आहे. तुर्तास टॉस की बॉसच्या दिशेने आम्ही वळतोय ज्या ठिकाणं अजून एक मोठं बॅटल हे आपल्या भेटीला येत आहे. गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया विरंग का बाबा सवाल तेरी गगरी रे ओ आया विरंग का बाबा सवाल तेरी गगरी रे मच गया शोर सारी
धन्यवाद. थँक्यू डीजे. चला अल्पेश 11 कर्णधार सिद्धू या लवकर. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच. आदरणीय सन्माननीय तेजसदादा कांबळे यांना मी विनंती करतोय, तेजसदादा आपण या. प्रचंड मोठी मेहनत तेजसदादाची ह्या स्पर्धेसाठी आणि गीतामध्ये ज्या प्रकारचा उल्लेख आहे, तेजसदादा खऱ्या अर्थानं आयोजक आहे लय हुशार. हायवे लेगेसी आणि त्या संघाचे संघ मालक आहेत तेजसदादा. आयोजक तेजस कांबळी दादा आहे हो लय हुशार, आहे हो लय हुशार, आहे हो लय हुशार. थँक्यू थँक्यू. आमचा मयूर प्रत्येक वेळेला ऍक्टिव्ह असतो. एकीकडे चॅम्पियन, दुसरीकडे PPL कॉल सूरज देतोय. PPL असा आवाज. आता कॉइन भरपूर लांब जातोय आणि PPL येतोय अर्थातच. नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. सूरज दादा आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथमतः चर्चा करणार आहोत. खऱ्या अर्थानं PPL ज्या प्रकारची आपण वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी पाहिली, प्रत्येक आयोजक प्रत्येकाच्या मुखामध्ये एक वेगळं नाव होतं. सूरजदादाची प्रचंड मोठी मेहनत आहे. ह्या स्पर्धेसाठी कशा प्रकारचं स्ट्रगल आहे, कशा प्रकारचं PPL साठी पाठच्या किती महिन्याची मेहनत आहे, हे ऐकायला नक्कीच सूरजदा आवडेल. मी एक म्हणेन की माझ्या एकट्याची मेहनत नाही आहे. मी एकटा काहीच करू नाही शकत. माझ्या पाठीशी भरपूर लोक आहेत. पूर्ण जीवदानी माऊली टीमचे प्लेयर ऑल आणि बारोंडा 11चे, बारोंडा माऊलीचे, आई बारोंडाचे आहेत. भरपूर प्लेयर आहेत. प्लेयर्सचे आहेत थोडे प्लेयर. त्यांची साथ आहे म्हणून एवढा करण्यात यश आलं आहे. मॅच चालू आहे दादा, परंतु विचारायला नक्कीच आवडेल. मी नव्हता यावेळेला, अनुपस्थित होता, परंतु अनेकांनी म्हटलं की सूरजदादा भाऊक होता. ज्या वेळेला आपण PPL आणि ठाण्यावर आलंय की ह्यापुढे हे मैदान आपल्यासाठी नसेल, त्यावेळेला भाऊक होता. पुन्हा एकदा ऐकायला आवडेल. भाऊक म्हणजे ते आपोआप ते झालं. ते म्हणजे काही समजत नव्हतं की आता आम्ही एवढी वर्ष खेळतोय, म्हणजे 5 वर्ष PPLला झाली आहे, पण मी लहानपणापासून या मैदानावर खेळतोय. लहानपणापासून खेळतोय, तर तसा जीव आहे त्या मैदानीशी आहे ना, खूप मोठा नातं आहे. येस नक्कीच. सूरजदा डिसिजन बाकी आहे, आपण चर्चा करणार आहोत नंतर. डिसिजन पेंडिंग आहे तुर्ताच. पुन्हा एकदा सिद्धूच्या दिशेने येतोय. सिद्धू म्हटलं तर एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, फुलपाडा नगरीतील एक हिरो आहे. सिद्धू ह्या स्पर्धेकडे कशा प्रकारे पाहतोय? PPL तुझ्यासाठी काय आहे? PPL म्हणजे पहिल्या सीझन पासून मी जीवदानी माऊलीमध्ये खेळत होतो आणि पहिलं तर अल्पेशने घेतलं आहे, तर एकदम त्याला थँक्स बोलतो. कारण आणि यंगस्टरला खूप मोठा चान्स मिळतो याच्यात. आणि मागच्या वर्षीच म्हणजे सिद्धूच्या टीममध्ये जो बॉलर होता तो जीवदानी माऊलीमध्ये खेळतो आहे. एकदम मस्त वाटतं त्याला बघून. असेच त्यांना चान्स भेटत आणि चांगल्या मोठ्या टीममध्ये खेळायला चान्स मिळेल, हेच बोलतो. PPL म्हणजे हेच आहे. अजून एक प्रश्न असेल. खऱ्या अर्थानं अनेक खेळाडू म्हणतात यंदाच्या वर्षामध्ये अल्पेश 11 एक वेगळी स्टार कास्ट आहे. स्वतःच्या संघाबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल. स्टारकास्ट तर असे खूप आहे, पण आता आम्ही गेम तर आता म्हणजे आता कॉम्बिनेशन आता म्हणजे PPL म्हणजे असं काय प्रॅक्टिस वगैरे प्रत्येक म्हणजे टीम आपण खेळतो एकच, तर आता कॉम्बिनेशन पूर्ण बसवायला म्हणजे आता जरा वेळ जाईल, पण आता आम्ही प्रयत्न करू चांगला खेळ खेळण्याचा. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. टॉस की बॉस मधून अहवाल थोड्याच वेळात आमच्यापर्यंत सूरज चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम हायवे लेगसी संघ आमच्यापर्यंत पोहोचवेल. तुर्ताच मॅचच्या दिशेने पुन्हा आपण एकदा वळणार आहोत. तिरंग का बाता सवाल तेरी गगरी रे. अरे देखो कहीं ऐसा ना हो जाए, चोरी करे मगर तेरा दिया भी चुराए.
Yes, धन्यवाद. थँक्यू डीजे मयूर. आता होळी जवळ येते मयूर. हंडे आताच गेले. प्रेक्षकांना होळीची गाणी ऐकायची आहेत. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 9 धावा धापाकावर. यावेळीला काय आहे, येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. 33 धावेंचा तो पाठलाग आहे. पहिला गडी येतोय तंबूच्या अस्त्राला. जाने को झांझुराचे हौलाय झांझुराचे हौलूबाई मेरी ये गो लाने को झांझुराचे हौलाय झांझुराचे हौलूबाई मेरी ये गो जाने को झांझुराचे हौलाय झांझुराचे हौलूबाई मेरी ये गो पैयाचा झुले रागो हौलाय झुले रागो पुरेल तुझे मेरी ये येस, गो थँक्यू. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 9 धावा धाफाकावर. पहिल्या चेंडूवर यावेळेला गडी बाद होत असताना आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं टॉस की बॉसच्या दिशेनं सूरज चव्हाण आमच्या सोबतीनं ज्या वेळेला जोडले होते, पुन्हा एकदा ते भाऊक होते. खऱ्या अर्थानं हा मैदानासोबत एक वेगळं नातं आहे. ह्या मैदानानं खऱ्या अर्थानं आम्हाला एक वेगळं नाव दिलंय. आणि त्या आता मैदानाला निरोप देताना एक वेगळं प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये ते अश्रू होते. विजय सावंत असेल, प्रत्येक खेळाडू ह्याच मैदानानं खऱ्या अर्थानं एक वेगळं नाव. फुलपाडा नगरी म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळं वर्चस्व सातत्यानं त्यांचं आपण पाहिलंय. आणि कालच्या दिवसामध्ये मयूरदा तो प्रेक्षणीय सामना देखील आपण पाहिला होता. एकीकडे फुलपाडा स्टार, विपक्ष वसई विरार, रेस्ट ऑफ वसई विरार. आणि ज्या प्रकारची झुंज, अगदी फुलपाड्यातील ते मोजके खेळाडू, परंतु दुसरीकडे संपूर्ण आता वसई तालुक्यातील जे मोठमोठे खेळाडू. परंतु थोडक्यात तो सामना हुकला होता मला वाटतं 8 धावेने. आशू म्हणतोय 3 धावेने तो सामना थोडक्यात हुकला होता. परंतु चांगला खेळ राहिला होता. तुर्तास मॅचच्या दिशेनं पुन्हा आपण वळणार आहोत. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, 11 धावा धाफाकावर. निलू आहे, निलेश सिंग. यावेळेला पाहिला, नेहाळला, सोडून दिला. आउटसाइड डॉप स्टम्पचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धाफाकामध्ये येत असताना तेजसदादा कांबळी. प्रत्येक गोष्टींवर अगदी बारकाईनं विचार विनिमय केला जातोय. मैदानाच्या चोहीकडून पाठच्या 4 दिवसामध्ये तेजसदादा अगदी बारकाईनं लक्ष देतोय. आपल्या स्पर्धेत कुठे काय कमी तर नाही आहे ना, ह्या प्रत्येक गोष्टीची तेजसदादा खऱ्या अर्थानं काळजी घेत असताना आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 13 धावा धाफाकावर. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफाकामध्ये येते. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 14 धावा धाफाकावर आहेत. येणारे 12 मध्ये 19 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजे मयूरला. आयोजक तेजस कांबळी दादा आहे हो लई हुशार, आहे हो लई हुशार, आहे हो लई हुशार. आधार मॅडी दादांचा पोर मेहनत करती फार, मेहनत करती फार, मेहनत करती फार. क्रिकेट मैदान गजबजला झाल्या हाऊसफुल त्या खुर्च्या. Yes, धन्यवाद. फार फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा थँक्यू डीजे. गावागावात चर्चा आहे. वसई तालुक्यामध्ये एक वेगळी चर्चा आहे. आणि तेजस दादा खऱ्या अर्थानं लय हुशार आहे, म्हणून तर इतकी मोठी स्पर्धा होते. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी, तब्बल 24 संघांचा तो समावेश. त्यानंतर फुलपाडा नगरीची ही सर्वांची एक लोकप्रिय महास्पर्धा. तेजसदादा हुशार, मास्टर माइंड, सर्व काही आहे. आणि त्यांच्या सोबतीनं संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थ, अनेक खेळाडू, अनेक क्रिकेट चाहते खांद्याला खांदा लावून तेजसदादाच्या सोबतीनं प्रचंड मोठी मेहनत आहे. आणि त्या बळावर ह्या स्पर्धा, इतक्या मोठ्या महास्पर्धा ह्या पार पडताना आपण पाहतोय. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 15 धावा धाफाकावर. यावेळेला पुन्हा एकदा चांगल्यारीत्या गॅदर स्वयं गिरकर गोलंदाजी मार्कवर. आणि गडीबाद धावचीच्या रूपानं येतोय दुसरा.
पायाचे बरोबरी. हे आईची झांजुरा गो, आईची झांजुरा गो, पायाचे बरोबरी. गल्याने घातली गो, गल्याने घातली गो, सोन्याची सोनसरी. गल्याने घातली गो, गल्याने घातली धन्यवाद. गो, Thank you, DJ. सोन्याची सोनसरी. मयूरची एक वेगळी ओळख आहे. म्हणजे मयूर अवेलेबल नव्हे तर व्हॅल्युएबल म्हणून एक व्यक्ती आहे. मयूर ज्या ज्या वेळेला डीजे वाजवतोय ना त्या त्या वेळेला प्रेक्षक राजा पाहण्यासारखं असतं. प्रत्येकाचं मग ते ओके लेट्स प्ले दुपारचं सत्र आणि आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय फुलपाडा प्रीमियर लीग चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना आता 17 धावा धाफाकावर आहेत. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 2.5 चेंडूंचा खेळ 17 धावा धाफाकावर आहेत. येणारे 7 चेंडू 16 धावांची गरज. 7 मध्ये 16 आणि प्रेशर मध्ये येतोय निलेशच्या खेळाला पूर्णविराम. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. 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 काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात. पहिल्या 3 षटकांचा खेळ. पहिल्या 3 षटकांमध्ये 17 धावा धाफकावर येतात. ते येणारे 6 चेंडू 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 4 16 6 16. प्रणय मध्ये ती क्षमता आहे. प्रणय सामना फिनिश करणार जाणतोय. पहिला चेंडू नो +4 5 धावा धाफाकावर येतात. आता 6 मध्ये 11 धावांची गरज. 6-11 ऐकूयात तुर्ताच डीजेला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे. आहे त्याच्यात कळा आहे ती. आणि त्या कलेनं आतापर्यंत डाऊन द ग्राउंड येतोय चेंडू सीमारेखा पार. येणारा चेंडू फ्री हिट आहे आणि फ्री हिटला पुन्हा एकदा चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. सिंगल डाव धाफकामध्ये येत असताना मॅचचं आता खऱ्या अर्थानं उलटा फुलटा आहे. येणारे 5 मध्ये 10 धावा धाफकावर बनवायचे आहेत. 2च्या सरासरीने धावा धाफकावर बनवायचे आहेत. काय सामना आहे. रोमांच थरार पदळालित्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध हे सर्व काही आहे. समोर गणेश आहे. न्यू बॅटर आहे. गणेश मध्ये ती क्षमता आहे परंतु पहिला चेंडू गणेशने धाडलाय. यावेळेला सीमारेखा पार. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. अर फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावात. 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. पहिल्या 2 मध्ये 6 धावा आल्यात. 4 मध्ये 10 धावांची गरज असताना न्यू बॅटर पुन्हा एकदा मयुरेश सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. 3 मध्ये 9 धावा. प्रणय पनू या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. प्रणूला आता स्ट्राईक वर राहणं गरजेचं आहे. पहिला यावेळेला क्या बात आहे. 2 खेळाडू फक्त पाहत राहिले. येतोय चेंडू सीमारेखा पार. केलाय त्यानं हा पाना फुलच्या गुन्ह्यात. मग काय म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात. मला अटक करा हो गुन्ह्यात. भेटायला जावा मी गुन्ह्यात. मला अटक करा हो गुन्ह्यात. भेटायला जावा मी गुन्ह्यात. मला अटक करा हो गुन्ह्यात. धन्यवाद. थँक्यू डीजे. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. 2 मध्ये 5. पुन्हा एकदा आक्रमण. पुन्हा एकदा आक्रमण. धावचीची संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. आणि प्रणयच्या खेळाला आता प्रणय नॉन स्ट्राईक एंडलाय.
1 मध्ये 5. मिहीर असेल, मिहीर श्रेय असलेली आपण त्या विजूवर देखील लक्ष द्या, त्याची व्हिडिओ व्हायरल होणार. श्रेयू हा फुलपाड्याचा बिग बॉस गणपती बाप्पा मोरया. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे, यावेळेला एखादा अतिरिक्त धाव. मयूर, एक आशूला कितीही बोला, आशूच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित हास्य असतं, कोणत्याही प्रकारचा राग नाही, रुसवा नाही. आशू नेहमीच स्मित हास्य. आणि आशू ज्या वेळेला हसत असतो ना, टिपलाय जेल, संपलाय गेल, सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम सर्वेश 11. हार्ड लक टीम. जीवदानी माऊली प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. खेळाडूचं नाव ज्याच्या बॅट मधून वैयक्तिक 11 चेंडू 15 धावेंची अफलातून खेळी आणि त्या बळावर